अहिल्यानगर शहरात प्राध्यापकावर चाकूने हल्ला करण्यात आला असून रुग्णालयात प्राध्यापकावर उपचार सुरू आहे। प्राध्यापकावर पहाटेच्या वेळी 3 अनोळखी व्यक्तींनी चाकूनी हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना अहिल्यानगर शहरातील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील लोखंडी पुलाजवळ पहाटे 3:45 वाजता घडली आहे। निखिल बोरकर असं जखमी प्राध्यापकाचं नाव आहे, तर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात 3 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालय येथे निखिल बोरकर हे प्राध्यापक म्हणून नोकरीला आहे, तर त्यांच्या पत्नी राज्य उत्पादन शुल्कच्या अहिल्यानगर कार्यालयात दुय्यम निरीक्षक म्हणून कार्यरत आहे। सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्राध्यापक बोरकर आपल्या पत्नी आणि मुलींसह अहिल्यानगर येथे वास्तव्यास आहे। मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने ते मोकळ्या हवेसाठी फिरायला बाहेर गेले होते। ते हॉटेल उदयनराजे परिसरातून परत येत असताना रेल्वे स्टेशन रस्त्यावरील लोखंडी पुलाजवळ एका काळ्या रंगाची दुचाकी अचानक त्यांच्यासमोर आडवी लावून 3 अनोळखी युवकांनी त्यांना थांबवलं। तिघांच्या चेहऱ्यावर रुमाल बांधलेले होते। त्यांनी प्राध्यापक बोरकर यांच्याकडे पैशाची मागणी केली आणि पैसे न मिळाल्याने त्यांनी शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी बोरकर यांचा मोबाईल देखील हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि प्रतिकार केला असता दोघांनी बोरकर यांच्यावर चाकूने वार केले। यात ते जखमी झाले असून जखमी अवस्थेत आरडाओरडा केल्याने संशयित तेथून पळून गेले, तर बोरकर यांनी तात्काळ घरी परत जाऊन पत्नीच्या मदतीने रुग्णालयात ते दाखल झाले। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।